नमस्कार मित्रांनो. सध्या भारतामध्ये बरेच हेमडे फॉरेन पॉलिसीविषयी बोलत आहेत. ज्यांना फॉरेन पॉलिसीचा देखील कळत नाही, ते भारताची फॉरेन पॉलिसी कशा पद्धतीनं फेल ठरली हे येऊन सांगत आहेत. याबरोबरच मोदीजी आणि एस जयशंकर यांना देखील ते फेल ठरवत आहेत. अगदी एस जयशंकरनी तर राजीनामा द्यावा असं तो जर्मन शेपर्ड सांगत आहे जर्मनीमधून. मित्रांनो, जर्मनीमध्ये राहतो आणि त्याला भारताची बरीच काही चिंता असते. मित्रांनो, फॉरेन पॉलिसी कधी अपयशी ठरते किंवा कधी अपयशी ठरली असं म्हणावं लागेल. मुळात पाहता या सर्व गोष्टीचं नॉलेज मला देखील नाहीये, परंतु विवेचन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण जगामध्ये अशांतता पसरली आहे आणि या पूर्ण अशांततेमध्ये भारत हा प्रगतीपथाकडे आहे किंवा कुठल्याही युद्धाचा धोका किंवा युद्धापासून नुकसान भारताचं झालेलं नाही. आपण बीजेपी किंवा काँग्रेस दोन्ही गव्हर्नमेंटचा एक इतिहास पाहूयात किंवा दोन्ही गव्हर्नमेंटची पॉलिसी पाहूयात. कुठलंही सरकार हे अगोदरच डिझाईन केलेल्या पॉलिसीवरती चालत असतं. ज्या पद्धतीमध्ये 2014 किंवा त्यापूर्वी सरकार चालत होतं, तसंच सरकार 2014 पासून म्हणजेच मोदीजींच्या काळामध्ये देखील चालत आहे. तुम्ही म्हणसाल हे कसं काय? तर मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यापासून अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा अलिप्तता हे धोरण स्वीकारलं होतं. अलिप्तता हे धोरण म्हणजे जगामध्ये कुठेही युद्ध चालू असेल तर भारत कुणाचीही बाजू घेणार नाही. आम्ही विकसनशील या राष्ट्रांच्या श्रेणीमध्ये मोडतो, त्यामुळे विकास करणे हे आमचं परम कर्तव्य असून आम्हाला कुणाच्याही भांडणामध्ये पडायचं नाही. याला म्हणतात अलिप्तता धोरण. आणि हेच धोरण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये देखील भारताने स्वीकारलं होतं. म्हणूनच भारत सहसा इतर राष्ट्रांच्या युद्धामध्ये पडत नाही किंवा कुठल्याही राष्ट्राला एक सरळ पाठिंबा देत नाही. रशिया आणि युक्रेन यांचा वाद चालू आहे. गेले 3-4 वर्ष झालं त्यांचं युद्ध चालू आहे, परंतु भारताने रशिया किंवा युक्रेन या दोन्ही गटामध्ये कुणाची बाजू घेतली नाही. तसं पाहता रशिया आपला परम मित्र आहे आणि सुरुवातीपासूनच रशियाची आपल्याला खूप मदत झालेली आहे. तरी देखील भारताने आपली बाजू स्पष्ट केली नाही. आणि आता इस्रायल आणि इराण या दोन राष्ट्रांचं युद्ध चालू आहे. इराण तसं पाहता इराण देखील आपला मित्र राष्ट्र आहे. इराणसोबत पूर्वीपासूनच आपले संबंध चालले आहेत आणि इस्रायल तर हे राष्ट्र आपल्या मित्र राष्ट्रांच्या श्रेणीमध्ये सर्वात वर येतं. तरी देखील भारताने कुणाचीही बाजू घेतली नाही. काल परवाच एक अपील आहे. इराण सरकार अपील करत आहे की भारताने कुणाची तरी बाजू घेऊन एक स्टँड भारताचा निश्चित करावा. परंतु मित्रांनो, भारत हा स्टँड कधी निश्चित करणार नाही. भारत हा शांततेचा पुरस्कर्ता असून युद्ध नाही झालं पाहिजे ही भारताची प्रथम भूमिका असते. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झाल्याच्या नंतर भारतामध्ये भारताची पॉलिसी फॉरेन पॉलिसी ही सबशेल फेल ठरली असे व्हिडिओ येत आहेत. सरेंडर हा देखील मेसेज पसरत आहे. अद्या व्हायरल ट्रेंड झालेला आहे. मित्रांनो, खरंच नरेंद्र मोदी यांनी सरेंडर केलं का? मुळात पाहता भारताला रशियासारखं अडकवायचं होतं ही पाश्चिमात्य देशांची चाल होती. मुळात तसं पाहता हे युद्ध पाकिस्तान आणि भारत याचं नव्हतंच. हे युद्ध होतं भारत विरुद्ध पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या पाठीमागे चीन, अमेरिका आणि डीप स्टेट्स. मित्रांनो, ही चाल भारताने ओळखून वेळीच या युद्धाला पूर्णविराम लावला. पाकिस्तानची थोडी बहुत क्षती केली आणि या युद्धाला पूर्णपणे विराम लावून भारतानं आपल्या विकासाची घोडदौड पुढे चालू केली. यामध्ये बरेच लोक असे म्हणत आहेत की पाकिस्तानला सडेतोड उत्तर देता आलं असतं आणि पीओके देखील होता असता. पीओकेवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. पीओके घेणं हे सहजासहजी सोपं, बऱ्याच गोष्टीची आवश्यकता आहे. मित्रांनो, भारताची फॉरेन पॉलिसी कुठं फोल ठरली, म्हणजेच या युद्धामध्ये भारताला किती नुकसान झालं.
यामध्ये भारताचे किती सैनिक मारले गेले. तसं पाहता जगामधून भारताला पाठिंबा नाही भेटला, यामुळे भारताची फॉरेन पॉलिसी ही फेल ठरली असं म्हणत आहे. परंतु हे युद्ध नव्हतंच. मुळात हे युद्ध आहे असं भारतानं स्पष्ट केलं होतं. हे एक ऑपरेशन आहे, ऑपरेशन सिंदूर आहे आणि हे आतंकवादाच्या विरुद्ध पुकारलेलं ऑपरेशन आहे असं सांगितलं गेलं होतं. म्हणून भारताला सरळ पाठिंबा कुठल्या देशाने दिला नाही आणि देणारही नाही. आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. भारत हा विकसनशील राष्ट्र आणि जगातील 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था बनला आहे. पर कॅपिटा इन्कम मध्ये तो खूप मागे पूर्ण व्हॉल्यूम वाईज भारत हा 4थी अर्थव्यवस्था बनलेला आहे. आणि आशिया खंडामध्ये हा एक दबदबा आहे आणि वेस्टर्न कंट्रीज पेक्षा आता आशियाई कंट्रीजचं दबदबा येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच वाढणार आहे. चीन आणि रशिया यांचा वाद होत आहे. ते दोघे मित्र बनले आहेत आणि भारत देखील चीन सोबत आपले संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनामध्ये आहे. चीन, भारत आणि रशिया या 3 आर्थिक महासत्ता जर एकत्र आल्या तर ही अमेरिकेसाठी अतिशय धोक्याची घटना आहे. ही त्यांनी ओळखलं आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरती भारताला वेगळं करणं आणि भारताविरुद्धच्या कुरघोड्या वाढवणं यामध्ये अमेरिका लागलेला आहे. कारण की चीन आणि भारत यांचं शीतयुद्ध जरी असलं तरी हे राष्ट्र सध्या तरी एकमेकाला कधी टक्करणार नाही. कारण की चीन हा देखील पूर्ण जगामध्ये आणि अमेरिकेला मागे टाकण्याच्या प्रयत्नामध्ये धावत आहे. यावेळेस चीनला देखील युद्ध नको आहे. त्याचबरोबर चीनची बरीच बाजारपेठ ही भारतावरती अवलंबून आहे. मित्रांनो, भारत देखील या घोडदौडमध्ये पुढे पळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत, चीन आणि रशिया या 3 आर्थिक महासत्ता एकत्र येणं ही अमेरिकेसाठी खूप मोठा थ्रेट आहे. त्यामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प हा नेहमीच भारताला डोळे दाखवून परेशान करत आहेत आणि त्यातच भारतातले काही शेंबडे भारताची फॉरेन पॉलिसी कशी काय चुकली हे सांगण्यामध्ये व्यस्त आहेत. परंतु मित्रांनो, कुठलीही फॉरेन पॉलिसी चुकली नसून भारताची फॉरेन पॉलिसी एकदम व्यवस्थित काम करत आहे आणि आम्ही सर्व लोक आपल्या घरामध्ये सुख आणि चैनीनं जगत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये याचे इम्पॅक्ट नक्कीच आपल्याला भविष्यात पाहावयास मिळतील. मित्रांनो, अशाच पद्धतीचे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.